नमस्कार. राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसांनंतर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील. गेल्या अनेक दिवसाभरापासून आपण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अशा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे. खरं तर शेतकरी मित्रांनो, हा नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता. आता नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबर महिना गेला, अगदी फेब्रुवारी सुद्धा संपला आणि आता मार्च महिना देखील संपत आला आहे. पण शेतकरी मित्रांनो, आता काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विलंब झाला असला तरी अखेरकार शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. खूप दिवसाची प्रतीक्षा संपली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी अखेरकार वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आणि नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती देखील कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, खरंच आज तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार का आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत. तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते. कारण त्यामुळे 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका. तर चला पाहूयात आता सविस्तरपणे अपडेट. तर आता अखेरकार राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी अखेरकार आता शेतकरी बांधवांनो समोर आली असून अखेरकार आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1744 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. गुढीपाडव्याच्या आधी हा हप्ता मिळेल अशी सर्व शेतकरी बांधवांना आशा होती, पण काही तांत्रिक कारणांमुळे आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्याला विलंब झाला. आता पहा शेतकरी बांधवांनो, सोप्या भाषामध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तर हा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी 16 मार्च 2026 या दिवशी शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यामध्ये राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 1744 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आता राज्य सरकारने निधी मंजूर केला होता कधी, तर या 16 मार्च या दिवशी निधी मंजूर केला, या संदर्भातील शासन निर्णय ज्यार देखील राज्य सरकारने 16 मार्च या दिवशी निर्गमित केला होता. आता 16 मार्च या दिवशी सरकारने शासन निर्णय जारी केल्यानंतर साधारणतः गुढीपाडव्याच्या दिवशी 19 तारखेला हप्ता जमा होईल असं प्रत्येक शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या दिवशीच वाटप होईल असं वाटत होतं. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे प्रशासकीय प्रक्रियेमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नाहीत. आता गुढीपाडव्याची सुट्टी, त्यानंतर रमझान ईदची सुट्टी आणि त्यानंतर रविवारची सुट्टी अशा काही सुट्ट्यांमुळे देखील थोडाफार हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असू शकतो. परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे. आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा देखील प्रश्न असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी
देखील दिली. मग नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता हप्ता जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू होत आहे. आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी कृषी विभागाकडून ही तयारी पूर्ण करण्यामध्ये आली आहे. त्यामुळे आता निधी खात्यात जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. आता नुकतीच कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत केवळ नमो शेतकरी योजनेवरतीच नाही तर पीक विमा वाटप, गोपीनाथ मुंडे अर्धसामग्र अनुदान योजना आणि शेतकरी बांधवांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरती सविस्तर चर्चा आता करण्यामध्ये आली आहे. आणि या बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्देश देण्यामध्ये आले आहेत की नमो शेतकरी योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हा लाभ शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचला जावा. सरकार आता ॲग्रिस्टॅक या प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांची आता ओळख पटवत आहे, ज्यामुळे खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र असणार? तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली. PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकार नमो शेतकरी योजना राबवत आहे. आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता 21वा हप्ता जमा झालेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. हे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. आता सध्याच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 90 लाख 34 लाख लाभार्थी शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत. जर तुमची शेतकरी बांधवांनो PM किसान योजनेची KYC पूर्ण असेल आणि तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पण ज्या शेतकरी बांधवांचे बँक सेव्हिंग किंवा आधार बँकिंग प्रलंबित आहे त्या शेतकरी बांधवांना ह्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचे स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या. बघा, सोप्या भाषेमध्ये जर का तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे, ज्या शेतकरी बांधवांचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. आणि ज्या देखील शेतकरी बांधवांची KYC अपूर्ण असेल तर अशा शेतकरी बांधवांनी हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण करून घ्या. ज्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या, कारण की हप्त्याच्या लाभासाठी KYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्त्यांचं वितरित फक्त या 15 जिल्ह्यांमध्येच केलं जाणार आहे. आजपासून पहिला टप्पा पूर्णपणे वितरित होणार आहे. तो म्हणजेच की बारामती मधून सरकारच्या माध्यमातून बटन दाबण्यामध्ये येणार आहे आणि DBT द्वारे या 15 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरित होणार आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. आता तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत. आता फक्त कोणत्याच जिल्ह्यामध्ये म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, त्या जिल्ह्यांची आपण यादी पाहून घेणार आहोत. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया शेतकरी बांधवांनो. आता 2 ते 3 मिनिटे फक्त व्हिडिओला लास्ट पर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही, तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही. त्यामुळे आता जेणेकरून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर आता चला सविस्तरपणे आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो धुळे. धुळेमधील जर शेतकरी असाल, धुळेमध्ये कोणत्या पण एका तालुक्यामधील शेती करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आजच DBT द्वारे तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ठाणे जिल्ह्याचं सुद्धा नाव यादीमध्ये आलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नंदूर मधील सुद्धा सर्व शेतकरी
बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालना, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला, अहमदनगर, अमरावती आणि लास्ट म्हणजे बीड या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकर जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।